नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एक सामायिक समीकरण 1.4. गणित आहे 2x वजा 3y बरोबर 15, 8x अधिक 5y बरोबर 77. 2x वजा 3y बरोबर 15ला आपण 1 नंबर बोलू, 8x अधिक 5y बरोबर 77ला 2 नंबर बोलू. आता हे x जे चल आहे ते आपलं छेदात आहे, y जे चल आहे ते छेदात आहेत. मग आपण 1/x ची किंमत m घेणार आणि 1/y ची किंमत n मानू. मग हे समीकरण काय होईल? 1/x m झालं आहे म्हणजे 2m होईल. 1/y म्हणजे n झालं आहे म्हणजे इथे 3n येईल बरोबर 15. नंबर 3 टाका. इथे पण 8/x म्हणजेच 8m होईल आणि 5/y म्हणजे 5n होईल बरोबर 77. नंबर 2. आता आपलं इथे अधिक चिन्ह इथे वजा चिन्ह, हे आपण समीकरण हे सहगुणक आपण सेम करू शकतो. यांचा सहगुणक 3 आहे, इथे यांचा सहगुणक 5 आहे. वरती 5 ने गुणा, 3 नंबरला 5 ने गुणा आणि 2 नंबरला 3 ने गुणलं तर समीकरण म्हणजे हे nचे सहगुणक समान होतील. 3 5 15 होतील, इथे पण 5 त्रिक 15 होतील. मग 3ला 5 ने गुणू, 2ला 3 ने गुणू, 2ला 3 ने म्हणजे इथे काय होईल? 2 पंचे 10m होईल. 3 5 15n, 15 5 75. नंबर 5 येईल. इथे 3 8 24, 3 5 15 आणि 77 आणि 3चा गुणाकार करायला लागेल आपल्याला. 3 7 21, 1 8 2, 3 7 21 ने 2 ते 231 होतील. नंबर 6 होईल. मग 5 आणि 6ची आपण काय करणार आहोत? बेरीज करणार आहोत. 10m अधिक 10m वजा 15n बरोबर 75. नंबर 5. 24m अधिक 15n बरोबर 231. नंबर 6. यांची बेरीज होईल 5 आणि 6ची. 15n कट होतील. 24 आणि 10 34m होईल आणि ह्यांची बेरीज 5 ने 1 6, 7 ने 3 10 0, चल 1 2 1 3 306 होईल. मग 34 ने 306ला गुणाकारातले 34 इकडे भागाकारात येतील. 34चं शेवटी 4 आहे, इथे शेवटी 6 आहे. 4 चूक 16 4 3 12, 9 चूक 36चा हिशोब होऊ शकतो. 9 चूक 36 6 चले 3, 9 3 27 ने 3 30, 34 1 34, 34 9 306. एमची किंमत 9 आली. एमची किंमत 9 आपण समीकरण 3 मध्ये टाकू. एम बरोबर 9, एम बरोबर 9 ही किंमत समीकरण 3 मध्ये टाकू. 3 मध्ये टाकू. समीकरण 3 आपण लिहितोय. समीकरण 3 आहे. समीकरण 3 काय आपलं? 2m वजा 3n बरोबर 15. 2m वजा 3m बरोबर 15. 2 गुणले mची किंमत किती आहे? 9 वजा 3n बरोबर 15. 2 9 18 वजा 3n बरोबर वजा 3n बरोबर 15 अधिक 18ची काय होतील? 18तनं 15 गेले, 18तनं 15 गेले वजा 3, वजा वजा कट. n बरोबर 3/3, 3 1 3 3 1 3, n बरोबर 1. आता परत आपण काय घेणार आहोत? 1/x आहे. 1/x बरोबर m आणि 1/y बरोबर 1/x बरोबर m, 1/y बरोबर n आपण परत घेणार आहोत. मग 1/x बरोबर mची किंमत किती आली आपली?
एमची किंमत 9 आले, 1/y एनची किंमत 1 आली. यांचा व्यस्त केला, व्यस्त करू. व्यस्त केल्यानंतर काय होईल, x बरोबर 1/9 येतील आणि y बरोबर 1चा व्यस्त 1च येईल. तर आपण आता एक दुसरं गणित घेऊ.